वाव! आहाहा, किती मस्त झाला आहे ना. तर यासाठी घेतले आहेत मी 4 हॅपी हॅपी बिस्किटचे पुडे. तुम्ही याऐवजी कोणतेही घेऊ शकता. मी हे घेतलेले आहेत आणि आता मी त्यांना मिक्स करणार आहे. सर्व पुड्यांमधून बिस्किट बाहेर काढून त्यांना आपण मिक्स करूया. तर बघा, मी आता सर्व बिस्किट्स एकत्र करत आहे. ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय करून बघत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघू शकता. हे बघा, सर्व बिस्किट काढलेले आहे. आता मी त्यांना थोडं थोडं आपल्या हाताने मिक्स करत आहे. नंतर आपण मिक्सरच्या मदतीने याला मिक्स करूया. बघा, तर मी मिक्सर लावलेला आहे. नंतर अशा पावडर फॉर्ममध्ये असं तयार होतं आहे. त्यानंतर मी हे साखर घेतलेली आहे आणि साखरेला पण मी मिक्सरवर लावलेलं आहे बघा. आणि आता ती साखर याच्यामध्ये टाकलेली आहे. ही साखर मी आपल्या मताने टाकलेली आहे अंदाजे. तुम्ही पण तुमच्या मिश्रणा अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. तर बघा, मी या दोन्ही मिश्रणाला छान फिरवून घेत आहे. नंतर मी इनो घेतलेला आहे आणि इनो पण मी माझ्या मताने मला जेवढा टाकावं वाटला तेवढा मी टाकलेला आहे. तुम्ही पण तसंच करू शकता. मी याला काही फिक्स अशी क्वांटिटी ठेवलेली नाही आहे. आणि आता मी घेतलेलं आहे दूध घेतलं आहे. तुम्ही पाण्याने पण भिजवू शकता. मी दूध आणि पाणी दोन्ही याचा वापर केलेला आहे. बघा, मी सुरुवातीला दुधाचा वापर केला आणि नंतर मग मला असं वाटलं की दूध कमी होते. नंतर मी पाणी टाकून त्याला भिजवलं आणि त्याची क्वांटिटी काही फिक्स असं म्हणजे 1 वाटी की 2 वाटी टाकायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. मला वाटलं तेवढं मी टाकलं. तर बघा, आता मी पाणी ॲड करत आहे कारण तर ते जास्त थिक होणार म्हणून. याला छान फिरवून घ्यायचं, नाहीतर पाणी वर येईल आणि ते मिश्रण खाली जाणार. याला छान फिरवल्यानंतर बघा, आणखी फिरवत आहे मी. एवढं मी पातळ ठेवलेलं आहे. मग नंतर मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला मी आता छान ऑइल लावून घेत आहे. तर बघा, मी हे ऑइल माझ्या हातानेच लावत आहे. तुम्ही त्या कुकिंग ब्रशनं पण लावू शकता. हाताने लावलं तर चांगलं लागतं म्हणून. बघा, नंतर मी गॅस चालू केलेली आहे आणि गॅस वरती एक मोठा असं भांडं ठेवलं आहे. नंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि 1 वाटी त्यावर उबडी मारली. बघालच आता तुम्ही. तर मी पाणी ठेवलं आहे आणि उबडी मारून त्यावर आपलं हे मिश्रण ठेवलं आणि आपल्याला ह्या पाण्याच्या वाफेवर शिजवायचं आहे. आणि यावर मी एक ताट झाकलेलं आहे. या जागी तुम्ही कुकरचा पण यूज करू शकता. मी आता या भांड्यामध्ये शिजवत आहे. कुकरमध्ये छान शिजतं. आणि हे बघा, आपला केक तयार झालेला आहे. याला साधारणतः 15-20 मिनिट शिजू द्यायचं असतं कमी गॅसवरती. आणि कुकर असेल तर बिना शिट्टीचं शिजवायचं असतं. तर बघा, एकदम आपला स्पंची केक तयार झालेला आहे, मिनी अँड होममेड. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.